लातूर एक्सप्रेसचा वाद थेट दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे। मराठवाड्यातल्या नेत्यांनी थेट दिल्लीत रेल्वे मंत्रालयातच डेरा टाकलाय। विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या पाठोपाठ कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली। त्याआधी लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांनीही रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली होती। सध्याची लातूर मुंबई एक्सप्रेस लातूरपर्यंतच ठेवण्याची जी मूळ मागणी होती ती मान्य झालेलीच नाहीये। शिवाय 1 जुलैपासून बिदर मुंबई एक्सप्रेस या नव्या रेल्वेला मंजुरी देण्यात आली आहे। ही रेल्वे दररोज धावणार आहे। नाही, मूळ ही लातूर मुंबई एक्सप्रेस पूर्वी ही परळी लातूर मुंबई एक्सप्रेस अशी होती। ही मुंबईला जाणारी गाडी ही परळीहून जायची। मधल्या काळामध्ये ही रेल्वे परळीहून बंद झाली आणि लातूर मुंबई एक्सप्रेस असं तिचं नाव झालं। आता ही लातूरची गाडी बिदरहून लातूर मुंबई अशी होणार, तर त्यामुळं परळीकरांची अनेक दिवसापासून बीड जिल्ह्यातली त्यातले त्यात उस्मानाबाद, परळी, बीड या सर्व परिसरातल्या लोकांना एक तर लातूरहून जाणं मुंबईला बरं पडतं, नाही तर ती गाडी परळीहून असली तर बरं पडतं। पण पूर्णपणानं ती गाडी बिदरला नेली गेली, त्यामुळं एकतर तिथल्या लोकप्रतिनिधीची उदासीनता, म्हणून आम्हाला आज या ठिकाणी सुरेश प्रभूजींची भेट घ्यावी लागली। मी स्वतः सुरेश प्रभूजींना परळी शहराचं, परळी वैद्यनाथाचं महत्त्व आणि परळी रेल्वे स्टेशन जे सिकंदराबाद झोनमध्ये सर्वात जास्त उत्पन्न रेल्वेला देणारं रेल्वे स्टेशन आहे आणि त्या रेल्वे स्टेशनहून सेंट्रल रेल्वेला जोडणारा एक पण रेल्वे नाही आहे आणि त्यांनी ती मागणी सकारात्मक घेतली आणि त्यांनी मला शब्द दिला आहे की लवकरात लवकर ही लातूरची गाडी परळीहून कशी चालू होईल याबाबतचा आम्ही निर्णय लवकरात लवकर करू।